नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत मराठी मातीशी इमान राखण्याचं आवाहन ज्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा केलं, मराठीचा अंगार ज्यांनी पुन्हा एकदा चेतवला, मराठी क्रांती असं ज्याचं वर्णन करता येईल असा अंगार मळा ज्यांनी फुलवला, स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन स्वतःची प्रस्थापित अशी पक्षातली जागा सोडून ज्यांनी बंडाचा झेंडा रोवला, ते महाराष्ट्राचे लाडके ज्यांना माध्यमांनी, पत्रकारांनी, जनतेने मराठी हृदय सम्राट अशी बिरुदावली बहाल केली, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संवादमध्ये आलेले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आज आपण स्वागत करूया. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीज झालेल्या दिसतात. काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक धग असते, अंगार असतो, म्हणजे मंगळप्रधान व्यक्ती असं त्याला म्हटलं जातं ज्योतिषामध्ये. तर या प्रकारचं व्यक्तिमत्व, या प्रकारचे विचारसरणी, या प्रकारचा बंड, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अन्याय दिसला की त्याच्याविरुद्ध बंड करायचं, खरं बोलायचं, आत बाहेर वेगळं ठेवायचं नाही, या गोष्टी सहजपणे कोणाला जमत नाहीत. कारण अनेक हितसंबंध दुखावले जातात. त्यापेक्षा गोड बोलून, बेरजेचं राजकारण करून, चांगलं चांगलं वागून खूप फायदा करून घेता येतो. आणि तुमच्यासारख्याला तर तो खूपच करून घेता आला असता, अशी पार्श्वभूमी होती. परंतु या प्रकारचं जे सततचं अन्यायाविरुद्ध चीड जी आहे ती तुम्हाला स्वतःमध्ये आहे असं कधी वाटलं? मला असं वाटलं वगैरे असं काही नसतं. जशा जशा घटना घडतात, जसे जसे समोर प्रसंग येतात, त्याप्रमाणे मी जे माझ्या मनाला पटतं ते मी बोलत जातो. आता ती गोष्ट मी बोलल्यावरती त्याला जर समजा कॉन्ट्रोव्हर्सी होत असेल तर त्याला मी काही नाही करू शकत. पण मी जे बोलतो ते माझ्या मनाला पटतं आणि जे लोकांना पटेल असं जेव्हा मला वाटतं त्याच वेळेला मी ते बोलतो. त्याच्यामुळे मला असं काहीतरी वेगळा साक्षात्कार झाला वगैरे अशातला काही भाग नाही. पण जे आहे ते मी स्पष्टपणे बोलतो. त्याची किंमत तुम्हाला आयुष्यात अनेकदा चुकावी लागलेली आहे. तुम्हाला असं उलट जाऊन पश्चाताप होतो? कधीच नाही आणि पुढेही कधी होणार नाही. कारण मी ज्याच्यासाठी म्हणून मी जी गोष्ट करतोय, कसं आहे, मी त्याच्यासाठी मी पूर्ण कन्व्हिन्स्ड आहे. त्याच्यामुळे पश्चातापाचा विषयच येत नाही. अजून एक मुद्दा, शिवसेनेमध्ये म्हणजे आता महाराष्ट्राची सगळी राजकीय परिस्थिती आणि राजकीय समीकरण पाहताना असं दिसतं की जुनी पिढी अस्ताला चाललेली आहे आणि आशीर्वादापुरते त्यांचे हात उंचावले जातात, पण आता सल्ले देणंही जुन्या पिढीने बंद केलेलं आहे. तर नव्या पिढीचा उदय होताना तुम्ही इतक्या प्रखरपणे समोर येता आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तुमचा करिश्मा आहे, हे अमान्य करणं कोणालाही शक्य नाही, म्हणजे तुमच्या शत्रूंना सुद्धा. अशा वेळेला तुम्ही शिवसेनेत असता तर आपोआपच तुम्ही शिवसेनेचे नेते, म्हणजे नेतृत्व हे कर्तृत्वाने देतं, करिश्म्याने देतं, तुमच्याकडे आपोआपच आलं असतं. तर तुमचा निर्णय शिवसेना सोडून बाहेर पडण्याचा तुम्हाला आता अजून बरोबर वाटतो का? हो, अर्थातच. मला त्यावेळेला जी गोष्ट वाटली, जी माझ्या कॉन्शियसला पटली, ती मी गोष्ट केली. आणि आजही मी जी गोष्ट करतोय ती योग्यच करतोय. आणि आत्ताही तिथे जे काय चाललंय हे साधारणपणे सगळी लोक बघतातच आहेत. तिथे राहून तरी काय झालं असतं. आज मी माझा आहे, माझा पक्ष आहे, माझी सगळी माणसं आहेत आणि याच्यावरती महाराष्ट्रासाठी काय जो निर्णय घ्यायचा आहे त्याचा विचार मी करू शकतो. आपण बराच वेळ बोलणार आहोत आणि बरेच प्रश्न त्यातनं उपस्थित होणार आहेत. पण त्याच्या अगोदर एक मला विचारायचं आहे की शिवसेना सोडण्याचा निर्णय हा तुम्हाला, म्हणजे तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना, अनेक सहकाऱ्यांना याची कल्पना आहे किंवा नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो कित्येकदा. तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर आणि एक माणूस म्हणून किती दुःख सहन करावं लागलं शिवसेना सोडताना?
कारण त्याच्यात अनेक कॉम्प्लेक्सिटीज, अनेक गुंतागुंती होत्या. नाही, त्याच्यामध्ये खरं तर राजकारणाचा भाग हा कमी होता. तो साधारणपणे नातेसंबंधाचा भाग होता. दुःखाच्या बाबतीत. हो. मला महाराष्ट्रासाठी काय करायचंय किंवा काय करायचं होतं किंवा काय करायचंय याबद्दलचा माझ्या मनातला विचार पक्का होता. दुःख म्हणून जर विचारलं तर तो फक्त बाळासाहेबांपुरताचा विषय तो होता. तो तेवढ्या पुरताच. या दुःखातून जाताना तुम्ही तुमच्या सहकार्यांना, तुमच्या अनुयायांना, तुमच्या बरोबरच्यांना कल्पना त्याची देत होता, किंवा ते तुम्ही आतल्या आत दाबून टाकलं, गिळून टाकलं? हलाहल पचवलत का? थोडं शेअर केलं? सगळ्यांना सांगत बसायचा माझा काही स्वभाव नाही, आणि जेवढं काही माझ्या नशिबी आहे ते वाटत कुठे बसू. म्हणजे दुःख चांगलं असेल ते वाटेन. यातला दुसरा एक भाग असा की महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करताना या पक्षातनं आपण नेमकं महाराष्ट्र संबंधीचं जे व्हिजन किंवा महाराष्ट्र संबंधीचं जे स्वप्न, महाराष्ट्र संबंधीचा जो विचार जो आहे तो आपण द्यायचा आहे, हे तुम्ही पूर्णपणे आधी ठरवलं होतं? म्हणजे बराच काळ तुम्ही घेतला शिवसेना सोडल्यावर पक्ष स्थापन करायला. हे पूर्ण ठरवलं होतं का? कारण मी त्याचा दुसरा एक प्रश्न विचारू इच्छितो की तुमचा करिश्मा केवळ महाराष्ट्रापुरता नव्हता. आता मराठीचा मुद्दा घेतल्यानंतरचा भाग वेगळा, संपूर्णपणे इतिहास बदललेला आहे. परंतु असं होतं की तुम्ही उत्तरेत किंवा दक्षिणेत सुद्धा खूप लोकप्रियता मिळवू शकता आणि उभं राहू शकता, आणि भारतभर पक्ष प्रसार होऊ शकतो पक्षाचा. ही संधी का नाकारलीत आणि केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित का राहिलात? काय मुद्दा होता तुमच्याकडे नेमका असा? पहिल्या मी एक सांगतो, म्हणजे मराठीचा मुद्दा मी काय आज घेतलेला नाही. शिवसेनेमध्ये असताना देखील घेतला. माझ्या पहिली जेव्हा सभा झाली 19 मार्चला, त्याच्यामध्ये पण मी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीची मी तडजोड करणार नाही. हे मी 19 मार्चच्या सभेमध्ये देखील सांगितलं होतं, पहिल्या सभेत. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय नेता अशी काही गोष्ट नसते. एक पूर्वी मला असं वाटतं एक इंदिराजी शेवटच्या झाले असतील, किंवा काय राजीव गांधी, किंवा फार फार तर अगदी अटलजी झाले असतील. अनेकांना स्वप्न पडतात राष्ट्रीय नेत्यांची, नेता व्हायची, पण असं काही नसतं. आणि मी सुरुवातीपासून माझी बाउंड्री ही आखून घेतली होती, आणि ती कळावी याच्यासाठी म्हणून माझ्या पक्षाचं नावच मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं ठेवलं. मला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही, आणि नुसत्या पॉप्युलरिटीचं करू काय? हिरो आहे का मी कुठच्या चित्रपटाचा? मला महाराष्ट्र बघायचंय, आणि प्रत्येकाने आपापलं राज्य जर मोठं केलं तर आपोआप देशच मोठा होणार आहे. आणि आपल्या मर्यादा आपल्याला कळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मी पहिल्यांदाच नाव दिल्यामुळे महाराष्ट्रापुरताच सीमित माझा हा पक्ष आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मला नुसतं नवनिर्माण सेना असं पण ठेवता आलं असतं, पण मी महाराष्ट्र ऍड केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे इतर राज्यांमध्ये जाऊन तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो असा कोणीही घोषणा करणार नाही. पण झारखंडमध्ये दिली आहे का पक्षाने? दिली. राज ठाकरे जिंदाबाद. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच या गोष्टींचं आखणी करून ठेवली.